भारतातल्या महिलांसाठीच्या एसएनडीटी या एकमेव विद्यापीठाची शतकोत्तरी वाटचाल सुरू आहे। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली मुलांबरोबर किंबहुना एक पाऊल पुढे टाकत काम करतात, पण याचा पाया 100 वर्षांपूर्वी रचला गेलाय। भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ तब्बल 100 वर्षांपूर्वी याची स्थापना झाली। महिलांचं सक्षमीकरण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा या विद्यापीठ स्थापनेचा मुख्य आणि एकमेव उद्देश। या विद्यापीठाच्या सुरुवातीच्या काळातले फोटो पाहिले तर महिला किती कठीण परिस्थितीत शिक्षण घेत होत्या याचा अंदाज येतो। पांढऱ्या साडीतल्या विधवा महिलांच्या वर्गापासून ते आजच्या जीन्स आणि टॉप मधल्या या विद्यार्थिनींपर्यंतचं स्थित्यंतर या फोटोंमधून झरझर उलगडत जातं। महर्षी धोंडो केशव कर्वेंनी या विद्यापीठाचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं। महर्षी कर्वेंनी डिसेंबर 1915 साली पहिल्यांदा त्यांच्या भाषणातून महिला विद्यापीठाची संकल्पना मांडली। 3 जून 1916 साली पुण्यात विद्यापीठाची स्थापना झाली आणि 5 जुलै 1916 साली महिलांचा पहिला वर्ग सुरू झाला। 5 विद्यार्थिनींसोबत सुरू झालेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठात आज 70,000हून अधिक विद्यार्थिनी शिकतायत। सुरुवातीला विद्यापीठाचं नाव भारतवर्षीय महिला विद्यापीठ असं होतं। सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी विद्यापीठाला 15 लाखांची देणगी दिली। त्यानंतर त्यांच्या आईचं नाव म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असं नाव विद्यापीठाला देण्यात आलं। एसएनडीटी देशातलं एकमेव विद्यापीठ आहे ज्याला कोणत्याही राज्यात कॉलेज सुरू करण्याची परवानगी आहे। अशा 7 राज्यात सध्या एसएनडीटीची कॉलेजेस आहेत। विशेष म्हणजे या महिला विद्यापीठात अशा अनेक विद्यार्थिनी आहेत ज्यांच्या 2 पिढ्या म्हणजे माय लेकी इथेच एकत्रच शिकतायत। तर बऱ्याचशा एसएनडीटीच्या विद्यार्थिनी आता कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून भूमिका बजावतायत। 82ला मी स्टुडंट म्हणून जॉईन झाली, तेव्हा एकदम लहान होती आणि जेव्हा विचार केला की मला आईने काय गर्ल्स कॉलेजमध्ये टाकलं आहे, म्हणजे मित्र तर होणार नाही, ते लोकांचे बॉयफ्रेंड्स असतात ते होणार नाही। पण जेव्हा मी ते अभ्यासाला आली त्याच्या लक्षात आलं की मला बाकीचं विचार करायचं का काळजीच नव्हती, म्हणजे माझा फोकस कोणी डिस्टर्ब करणार नाही। आणि ती 82ला जर्नी चालू केलेली अभ्यासाचा ती 86मध्ये कंप्लीट केली। त्याच्यानंतर मी ह्या कॉलेजमध्ये परत कामाला लागली ज्युनियर स्टाफ म्हणून। ह्या कॉलेजनी संस्कृती स्त्री पराशक्ती हे त्यांचं जे ध्येयवाक्य आहे हे पुरेपूरपणे म्हणजे सार्थक केलेलं आहे। ह्याच कॉलेजमध्ये मी BSc MSc आणि आता PhD करते। तर जे काही मी आज प्राचार्य म्हणून सोमय्या कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जे करते, मला वाटतं आपण म्हणतो की पाया चांगला असला की आपण कळस बनवू शकतो। तर मला वाटतं ह्या संस्थेने तो पाया इतका मजबूत करून दिलेला आहे की तुम्ही कुठल्याही मोठ्या आपल्या मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये जा किंवा कुठल्याही कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ते तुम्हाला रोपं सगळीकडे जडलेली दिसतीलच। तर त्यामुळे हे एसएनडीटी म्हणजे लीलाबाई ठाकरसी कॉलेज ऑफ नर्सिंगनी मला दिलेलं आहे। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। 100 वर्षांची परंपरा असलेल्या या विद्यापीठात शिकणं इथल्या विद्यार्थिनींना अभिमानास्पद वाटतं। मी आत्तापर्यंत कधी गर्ल्स कॉलेज म्हणजे असं ओव्हरऑल कोएडमध्ये शिकले मी, त्यामुळे ह्या वर्षी गर्ल्स कॉलेजमध्ये गेली 2 वर्ष आहे तर खूप छान वाटतं आहे आणि एक वेगळा अनुभव म्हणून पण छान आहे। आणि हे पण खूप अभिमानासारखं वाटतं की आणि छान वाटतं की कॉलेज 100व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि त्यावर्षी आम्ही या कॉलेजचा एक हिस्सा आहोत, त्यामुळे खूप छान वाटतं। मुलींची युनिटी म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटनुसार म्हणा किंवा पूर्ण मुलींचा जो असतो ना की मुलींनी मिळून काय करायचं, म्हणजे जो कर्वेंनी थॉट सांगितला तर मला आधी वाटायचं की ही खूप थिअरी आहे किंवा खूप मोठे विचार आहेत, ते कुठे नेहमीच्या आयुष्यात असतात। पण इथे आल्यावर जाणवतं की इथल्या मुली इथले लोक ते स्वतः जगतात की आपण मुलींनी कसं भविष्य उज्ज्वल करायचं आहे किंवा काय आपल्या समाजात गोष्टी आहेत ज्या मुलींचे विचार बदलल्यामुळे बदलू शकतात किंवा मुलगी शिकल्यामुळे काय बदल होऊ शकतात, हे पूर्ण इथे बघायला मिळतात आणि अनुभवायला मिळतात। नॉर्मल कॉलेज में GS होते, सेक्रेटरीज होते, जब भी वोट इलेक्शन होते हैं कॉलेज में तो बहुत ही लड़कों को अपॉर्चुनिटी देते हैं। कम समझते हैं लड़कियों को कि वो नहीं कर पाएंगी, वो हैंडल नहीं कर सकती, बट यहाँ नहीं है। यहाँ पे लड़कियाँ ही हैं, वही सब कुछ है और
वही ताकत है इस कॉलेज की, वो रिप्रेजेंट करेगी इस कॉलेज को और नाम रोशन करेंगी। और दिस कॉलेज गिव्स अस अपॉर्चुनिटी एंड आई एम व्हेरी प्राउड टू बी अ पार्ट ऑफ इट। एसएनडीटीच्या 100च्या निमित्तानं अनेक प्रश्नही समोर आलेत. अनुदानाची कमतरता, जागेची अडचण, प्राध्यापकांच्या रिक्त जागा अशा अनेक समस्या आजही आहेत. संस्कृता स्त्री पराशक्ती. वी प्रोक्लेम द वर्ल्ड इज अवर फॅमिली अँड इंडिया इज अवर होम. तर निश्चितपणे इथे ज्या मुली आमच्या शिक्षण घेण्याकरता येतात त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे संस्कार होतील आणि जर निश्चितपणे या मुली तयार झाल्या तर भविष्यात अनेक पिढ्या आम्ही चांगल्या निर्माण करू शकू. महिलांच्या अनेक पिढ्या एसएनडीटी महिला विद्यापीठानं घडवल्या. महिलांना शिकता यावं म्हणून 100 वर्षांपूर्वी या लढ्याला सुरुवात झाली. हा लढा आजही देशात अनेक ठिकाणी सुरूच आहे. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई.